हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. थवीत हा त्यांचा जुना शत्रू होता, ज्याच्यामुळे कबीरने स्वतःला जगापासून तोडले होते. रोहनने त्याला एकदा धडा शिकवला होता आणि त्याला वाटले होते की विषय संपला आहे. पण यामागे मोठे कारस्थान असल्याचे आता समोर येत होते, ज्यामुळे कबीरच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकत होता. झॅक हसला, जणू त्याला काहीतरी गंमत सुचली होती. पण रोहनचा पारा चढू नये म्हणून त्याने स्वतःला आवरले आणि चेहऱ्यावर गंभीर भाव आणले. रोहन हा एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यासारखा होता, जो कधीही कोणावरही तुटून पडू शकत होता. आणि आज तर तो नेहमीपेक्षा जास्तच चिडलेला वाटत होता. आम्ही फक्त त्याच्या काही चमच्यांना पकडलंय. थोडी वाट पाहूया, लवकरच निकाल लागेल. झॅक निवांतपणे बोलत होता, पण रोहनला त्याचे ते शांत राहणे खटकत होते. तेवढ्यात झॅकने पुन्हा विषयाला बगल दिली. बरं, त्या मुलाचं नाव काय म्हणालास? मोहित, बरोबर? तू खरोखरच त्याला ओळखत नाहीस? पण विनय म्हणाला की तू त्याला तुझ्यासोबत झोपायला दिलेस, की फक्त तूच त्याला ओळखतोस? तोंड बंद कर. रोहनने झॅकचे डोळे रागाने बाजूला ढकलले. विनयला जाऊन 3 तास झाले नव्हते तोच ही बातमी झॅकपर्यंत पोहोचली होती. खूपच त्रासदायक आहे हे सगळं. शाळेचा नीटनेटका गणवेश घातलेला आणि पाठीवर एक छोटी सॅक घेतलेला मोहित कॉरिडॉरमधील सूचना फलकासमोर उभा होता. त्याच्या शेजारी रोहन उभा होता, पण त्याचे कपडे विस्कटलेले होते. अंगावरचा कोट खांद्यावर लोंबत होता आणि शर्ट बाहेर आलेला होता. तू कोणत्या वर्गात आहेस? सूचना फलकावरून नजर फिरवत रोहनने विचारले. फ्रेशमॅन ओरिएंटेशन, नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा. झाल्यानंतर त्यांना क्लब निवडण्यासाठी 3-4 दिवसांची सुट्टी मिळाली होती. शाळेत विद्यार्थ्यांना हवे तेव्हा क्लब बदलण्याची मुभा होती. मोहितने कोणत्याही क्लबमध्ये प्रवेश घेतला नव्हता, कारण त्याला कबीरच्या कामात मदत करायची होती. आज शाळेचा पहिला दिवस होता आणि त्यांना आपला वर्ग शोधायचा होता. वर्ग क्रमांक 3. मोहितने आपले नाव शोधून उत्तर दिले. मी पहिल्या वर्गात आहे. आपण एकाच वर्गात का नाही आहोत? रोहनने आपले विस्कटलेले केस अजूनच विस्कटले. मोहितने बाजूला उभे राहून एक दीर्घ सुस्कारा सोडला. त्याला हे समजत नव्हते की रोहन नेहमी इतका चिडलेला का असतो. जेवणाआधी असो वा जेवणानंतर रोहन नेहमीच उतावीळ आणि अस्वस्थ असायचा. त्याच्यात फक्त एकच चांगली गोष्ट होती की तो आपला राग इतरांवर काढण्याऐवजी स्वतःमध्येच घुसमटत राहायचा आणि थोड्या वेळाने शांत व्हायचा. त्याचे हे वागणे मोहितला एखाद्या लहरी स्त्रीसारखे वाटायचे. अर्थात मोहित हे फक्त मनात विचार करत होता, त्याने ते तोंडाने बोलून दाखवले नाही. शांत व्हा रोहन बाबा. वर्गांची विभागणी तर कोणालाही कुठेही टाकून केली जाते ना? मोहितने शांतपणे त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मग आपल्याला वेगवेगळ्या वर्गात का टाकलं? मोहितने रोहनकडे हतबल होऊन पाहिले आणि मान खाली घालून तो रोहनच्या शर्टचा विस्कटलेला कोपरा नीट करू लागला. आज शाळेचा पहिला दिवस आहे. किमान नीटनेटके कपडे तरी घाला. पहिल्या दिवसात आणि शेवटच्या दिवसात काय फरक असतो? रोहनने वैतागून विचारले. मोहितने फक्त आपली मान हलवली, जणू तो म्हणत होता, तुमचं तुम्ही बघा. इतरांचा आदर राखण्यासाठी हे गरजेचं असतं. मोहित म्हणाला, किंवा किमान माझ्या स्वतःच्या समाधानासाठी तरी. रोहनने आपली मान वळवून आपल्यापेक्षा बुटके असलेल्या त्या मुलाकडे मोहितकडे पाहिले. त्याला थोडे अवघडल्यासारखे वाटले, तरीही त्याने आपला शर्ट पॅन्टमध्ये खोचला. मोहितच्या चेहऱ्यावर एक हलके स्मित होते. त्याला रोहनची गंमतही वाटत होती, कारण तो हतबलही झाला होता. त्याला ठाऊक होते की रोहन फक्त बंडखोरपणा करू पाहत होता, पण त्याच्याशी संवाद साधणे फारसे कठीण नव्हते. रोहन मोहितकडे पाहत राहिला. त्याचे डोळे चमकत होते, जणू त्याला काहीतरी बोलायचे होते. पण शेवटी तो फक्त तिथेच उभा राहिला. वेळ संपत चालली होती आणि मोहित अजूनही तिथेच रेंगाळत होता. शेवटी मोहितने मान डोलावली आणि तो आपल्या वर्गाच्या दिशेने चालू लागला. मोहितने वर्गाचा दरवाजा ढकलून आत प्रवेश केला. तिथे आधीच काही मुले बसली होती. दरवाजा उघडताच वर्गात क्षणभर शांतता पसरली. जवळजवळ प्रत्येकाने त्याच्याकडे पाहिले, पण लगेच आपली नजर वळवून घेतली आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तो सरळ वर्गाच्या शेवटच्या बाकावर गेला आणि खिडकीपाशी असलेली एक रिकामी जागा निवडली. त्याला जास्त लक्ष वेधून घ्यायचे नव्हते, कारण ते त्याच्या कामासाठी अडथळा ठरू शकले असते आणि त्याच्या स्वभावालाही ते मानवणारे नव्हते. मोहितने आपली सॅक खाली ठेवली आणि शेजारी बसलेल्या मुलाकडे पाहिले. तो एक सडपातळ मुलगा होता, ज्याने चौकोनी चौकटीचा चष्मा घातला होता आणि त्याच्या लांब केसांच्या बटांमुळे त्याचा अर्धा चेहरा झाकला गेला होता.
त्याच्या हातात एक जाड पुस्तक होते आणि तो ते अगदी मन लावून वाचत होता. अखेर त्याला त्याच्याच उंचीचा कोणीतरी भेटला होता. मोहितला वाटायचे की त्याची उंची प्रमाणशीर आहे, पण त्या उंच मुलांच्या घोळक्यात त्याला नेहमी बुटकेपणा जाणवायचा. आता कुठेतरी त्याला आपला आत्मविश्वास परत मिळाल्यासारखे वाटले. नमस्कार. मोहितने चेहऱ्यावर हसू ठेवून सहजपणे अभिवादन केले. माझं नाव मोहित आहे. तुला भेटून आनंद झाला. तो मुलगा क्षणभर दचकला. त्याने आपल्या चष्म्यातून निळ्या डोळ्यांनी मोहितकडे पाहिले. त्याच्या नजरेत थोडी शंका आणि सावधपणा होता. मोहित मात्र हसतच राहिला. त्याला असे वाटले जणू तो एखाद्या भटक्या कुत्र्याला पहिल्यांदा भेटतोय, जो घाबरलेलाही आहे आणि कुतूहलही. माझं नाव लक्षित. तो मुलगा गंभीर बोलला. हॅलो लक्षित. मोहितने नाव पुन्हा उच्चारले आणि त्याच्या हातातील पुस्तकावर नजर फिरवली. त्याने सर्वात आधी या मुलाशी मैत्री करण्याचे ठरवले. जरी त्याला सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे मित्र बनवण्याची अपेक्षा नव्हती, तरीही एक नवीन विद्यार्थी म्हणून माहिती मिळवण्यासाठी कोणाची तरी मदत गरजेची होती. ते पुस्तक रंजक आहे का? दिसायला तरी कठीण वाटतंय. रंजक अजिबात नाहीये, पण कठीण नक्कीच आहे, लक्षित आडस देत म्हणाला. त्याच्या आवाजात थकवा जाणवत होता, जणू त्याचे वाचनात लक्ष लागत नव्हते. मला हे आजच वाचून संपवावं लागेल, कारण मला ते परत करायचंय. तू खूप कष्टाळू आहेस. अजून तर शाळा नीट सुरूही झाली नाहीये, मोहित गंभीरपणे म्हणाला. त्याने ऐकले होते की इथल्या अभ्यासाचा ताण खूप असतो, पण कोणी इतकी आधीपासून तयारी करत असेल असे त्याला वाटले नव्हते. शिवाय त्याच्या लक्षात आले की त्या पुस्तकातील मजकूर त्यांच्या इयत्तेचा नसून 10वीच्या स्तराचा होता. मी स्कॉलरशिपवर शिकणारा विद्यार्थी आहे. ओह, तू इथे नवीन आहेस म्हणून मी तुला सांगतो. लक्षितने थांबून एक सुस्कारा सोडला. इथे दरवर्षी फक्त 5 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते. ती टिकवून ठेवण्यासाठी तुमची ग्रेड पहिल्या 10मध्ये असायला हवी आणि कोणत्याही विषयात 70पेक्षा कमी गुण चालत नाहीत. मोहितने मान डोलावली. त्याला माहीत होते की या शाळेत 80% मुले श्रीमंत घरची होती आणि उरलेले 20% हे त्यांचे अनुयायी किंवा शाळेचा निकाल सुधारण्यासाठी घेतलेले स्कॉलरशिपचे विद्यार्थी होते. आणि आता त्या 20% अल्पसंख्याक गटात हा लक्षित आणि मोहित बसले होते. मोहितला स्वतःचीच गंमत वाटली. त्याने खरं तर प्रभावशाली लोकांशी मैत्री करायला हवी होती, पण शाळेच्या पहिल्याच दिवशी तो या 20% लोकांमध्ये सामील झाला होता. म्हणजे लक्षित, तू मी विचार केला होता त्यापेक्षा जास्त हुशार आहेस. स्कॉलरशिपची परीक्षा खूप कठीण असते ना? त्याने पुन्हा कौतुक केले. मोहितच्या मनात विचार आला की जर त्याने या हुशार मुलाला अग्निहोत्रींच्या बाजूला वळवले तर कबीर बाबांना एक सक्षम सहाय्यक मिळू शकेल. एक विश्वासू सहकारी म्हणून मोहितने नाती जोडण्याचे पहिले पाऊल उचलले होते. तू पण माझ्यापेक्षा कमी नसणार, कारण सिनियर हायस्कूलची प्रवेश परीक्षाही खूप कठीण असते. इथली बहुतेक मुलं खालच्या वर्गातूनच वर आलेली असतात. आपल्या परीक्षा वेगळ्या होत्या, त्यांची तुलना होऊ शकत नाही. लक्षित क्षणभर थबकला. त्याने लाजल्यामुळे आपले लालगाल झालेले खाजवले. खूप दिवसांनी कोणीतरी त्याचे इतक्या मनापासून कौतुक केले होते. त्याने आपला घसा साफ केला आणि मोहितकडे गंभीरपणे पाहिले. मोहित एक असा मुलगा होता ज्याच्या चेहऱ्यावर नेहमी एक शांत स्मित असायचे. जरी तो पूर्णपणे प्रामाणिक वाटत नसला तरी तो समोरच्यावर दबाव निर्माण करत नव्हता. उलट त्याचे बोलणे इतके सहज होते की ते कौतुक आहे हे माहीत असूनही समोरच्याला त्याचा कंटाळा येत नव्हता. लक्षितने एक सुस्कारा सोडला आणि हळूच म्हणाला, मी तुला एक सल्ला देतो. माझ्या जास्त जवळ येऊ नकोस. लक्षितने खांदे उडवले आणि पुन्हा पुस्तकामागे तोंड लपवले. आणि हो, शक्यतो एकटा फिरू नकोस. इथे असे बरेच मूर्ख लोक आहेत ज्यांना अजून हे माहीत नाहीये की तू अग्निहोत्रीच्या कुटुंबातून आला आहेस. मोहितने आपल्या भुवया उंचावल्या. त्याला या इशाऱ्याचा अर्थ नीट समजला नाही. कोणी अग्निहोत्रींच्या बाजूने आहे हे लोकांना सांगण्याची काय गरज आहे, हे त्याला उमजले नाही. अखेर तो आजवर नेहमी स्वतःच्या हिमतीवरच जगला होता. इथे श्वेत वर्चस्व मांडणारे बरेच लोक आहेत. लक्षित आपला आवाज कमी करत म्हणाला. जणू कोणाला ऐकू जाईल अशी त्याला भीती वाटत होती. त्याने पुस्तकाच्या आड राहूनच पुढे सांगितले, स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना इथे कोणी भाव देत नाही आणि हे वर्चस्ववादी लोक लोकांचे स्वागत करत नाहीत. तुला सावध राहावं लागेल. सकाळचे वर्ग संपल्यावर मोहितने आज काढलेल्या टिपा उघडल्या. त्यावरून एक जलद नजर फिरवली आणि आपल्या सॅकमध्ये कोंबल्या. आज शिकवलेला भाग जरी खूप वेगाने घेतला गेला असला
तरी तो फारसा कठीण नव्हता, कारण कबीरने त्याला आधीच या विषयांचा सराव करायला सांगितला होता. आता तू कुठे जाणार आहेस? मोहितने आपल्या शेजारी बसलेल्या लक्षितला विचारले. त्याचवेळी त्याने खिडकीतून आकाशाकडे पाहिले. सूर्य अजून डोक्यावरच होता. इतक्या लवकर शाळा सुटणे त्याच्यासाठी थोडे नवीन होते. लायब्ररीत, लक्षित म्हणाला. तो आता थोडा शांत झाला होता, पण त्याच्या वागण्यात मैत्रीचा ओलावा अजूनही कमीच होता. मी येऊ का तुझ्यासोबत? मोहितने हसत विचारले. मी इथे नवीन आहे आणि मला अजून शाळेचा परिसर नीट माहीत नाही आहे. तो खरं तेच बोलत होता. रोहन त्याला जरी शाळेत फिरवत असला तरी रोहनने दाखवलेल्या बहुतेक जागा मोहितच्या काहीच कामाच्या नव्हत्या. विशेषतः तो फायटिंग क्लब. जॅक म्हणाला होता की रोहन तिथे कोणालाच नेत नाही आणि नेलं तर फक्त रिंगमध्ये भिडण्यासाठी. पण मोहितला तिथे नेऊन रोहन फक्त तिथेच बसवून ठेवायचा आणि त्याच्याकडे टक लावून पाहायचा, जे जॅकला अजूनच अजब वाटत होतं. पण मोहितला तिथे खूप कंटाळा यायचा. विशेषतः लोकांच्या कुतूहली नजरा त्याला वैताग आणायच्या. मोहित आपले सामान बॅगेत भरत असतानाच त्याला जाणवले की कोणीतरी त्याच्या टेबलासमोर येऊन उभे राहिले आहे. त्याने मान वर करून पाहिले. चेहऱ्यावर अजूनही तेच सौम्य स्मित होते, पण त्याच्या नजरेत आता एक प्रकारचा थंडपणा आला होता. आज वर्गात हा वाढीव पिवळा माकड कुठून आला? एक गोड पण उपरोधिक आवाज ऐकू आला. एक मुलगी आपल्या लांब सोनेरी केसांशी खेळत मोहितची चेष्टा करत होती. काही नवल नाही, मला दिवसभर एक विचित्र वास येत होता. मोहितने शांतपणे तिच्याकडे पाहिले. ही मुले खालच्या वर्गातूनच इथे आली होती. त्याच्यासारखे थेट सिनियर हायस्कूलमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी फार कमी होते. त्यातील बहुतेक स्कॉलरशिपवर आलेले असायचे, त्यामुळे मोहितने त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते. राहू दे ग, त्या परिसरात फक्त बांबूंची जंगलच असतात, तिथे चांगल्या शाळा नसतात. दुसरी एक मुलगी कुत्सितपणे म्हणाली, ज्यावर इतर मुले फिदीफिदी हसू लागली. मोहितने आपल्या काळपट डोळ्यांनी त्या घोळक्याकडे पाहिले आणि चपळाईने त्यांची ओळख पटवली. अग्निहोत्री कुटुंब जर प्रथम श्रेणीचे शक्तिशाली कुटुंब असेल तर ही मुले जास्तीत जास्त तिसऱ्या दर्जाच्या कुटुंबातील होती. त्यांच्याकडून कोणताही धोका नव्हता. आज त्याला कबीरचे महत्त्व पटले, ज्याने त्याला सर्व बड्या घराण्यांची नावे तोंडपाठ करायला लावली होती. मी पुण्याला होतो, पण तिथे मला थायलंडवरून आणले गेले होते. मोहितने शांतपणे उत्तर दिले. तो खुर्चीवर रेलून बसला होता, जणू तो एखादा विनोद ऐकत असावा. त्याच्या डोळ्यात रागाचा लवलेशही नव्हता. लहानपणापासून मिळालेल्या प्रशिक्षणामुळे अशा बालिश अपमानांचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नसे. मोहितचे ते शांत हसणे पाहून आणि त्याच्या चेहऱ्यावरचे दुर्लक्ष पाहून बेकी अधिकच चिडली. तिला वाटले होते की हा मुलगा घाबरेल, पण तो तर जणू एखाद्या लहान मुलाचा तमाशा पाहिल्यासारखा तिच्याकडे पाहत होता. तिने आपले हात दुमडले आणि मान झटकली. थायलंड? तैवान का? ते एक छोटं बेटच आहे ना? ती म्हणाली. थायलंड म्हणजे तैवान नव्हे. तैवान पूर्व आशियात आहे आणि थायलंड आग्नेय आशियात. मोहित अजूनही मवाळ स्वरातच बोलत होता. त्याने आपल्या वेळापत्रकाची पाने उलटली. मला आत्ताच समजलं की शाळेत भूगोलाचा तास नाहीये, पण वेळापत्रकात तर तो दिसतोय. की तुम्ही वर्गात अजिबात लक्ष देत नाही? एका मागासलेल्या देशाबद्दल जाणून घेण्याची मला काय गरज आहे? त्या मुलीचा चेहरा रागाने लाल काळा झाला होता. तू स्कॉलरशिपवर आलेला एक गरीब विद्यार्थी आहेस आणि माझ्याशी असं बोलायची तुझी हिंमत कशी झाली? तुला साधी तमीज नाहीये. मोहितने भुवया उंचावल्या. या लोकांना अजून हे माहीत नव्हते की तो अग्निहोत्रींचा माणूस आहे, पण हा गैरसमज दूर करण्याचा त्याचा कोणताही विचार नव्हता. शिष्टाचाराचा विचार केला तर कमी दर्जाचे लोक तेव्हाच बोलतात जेव्हा उच्च दर्जाचे लोक संवाद सुरू करतात. मी इथे शांत बसलो होतो, पण तुम्हीच आधी माझ्याशी बोलायला आलात. मोहितने सहज उत्तर दिले, पण त्याच्या नजरेत क्षणभर वीज चमकून गेली. काहीही झाले तरी तो अग्निहोत्रींचा माणूस होता. समोरच्याला ते माहीत नसले तरी तिसऱ्या दर्जाच्या कुटुंबातील मुलीने अग्निहोत्रींच्या माणसाला कमी दर्जाचे म्हणावे हे त्याला खटकले होते. रागावू नकोस बेकी, दुसरी मुलगी तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली. ज्या देशात लोक हत्तीवर बसून शाळेत जातात त्यांच्याशी शिष्टाचाराबद्दल काय बोलायचं? त्यांना काय समजणार? मोहितच्या ओठांच्या कडा किंचित उंचावल्या आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव थोडे मऊ झाले. पण आता त्याच्या नजरेत कोणताही जिव्हाळा नव्हता. उलट त्याचे डोळे अधिक तीक्ष्ण झाले होते. बँकॉक हे जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांपैकी एक आहे. तुला हे माहीत नसेल म्हणून सांगतो, तिथे हत्तींना चालायलाही जागा उरलेली नाही. तो सावकाश बोलला आणि मग एका थंड स्वरात हसला.
आम्ही हत्तीवरून फिरायचं 100 वर्षांपूर्वीच सोडलंय. मला वाटलं नव्हतं की भूगोलासोबतच तुमचं जागतिक इतिहासाचं ज्ञानही इतकं कच्चं असेल. मोहितने आपली मान किंचित हलवली. मग डोळे विस्फारून खोट्या आश्चर्याने म्हणाला, हे दोन्ही विषय तुमच्या वेळापत्रकात स्पष्टपणे दिलेले आहेत. तुम्ही वर्गात इतके दुर्लक्ष करता का? खरंच खूप केविलवाणा आहे हे. इतके बोलून तो उभा राहिला. युरोपियन विद्यार्थ्यांच्या तुलनेत तो फार उंच नसला, तरी त्या मुलींपेक्षा तो नक्कीच उंच होता. त्याने आपली सॅक उचलली आणि मान थोडी झुकवून जणू धमकावल्यासारखे त्यांच्याकडे पाहिले. तरीही त्याच्या चेहऱ्यावर तेच मंद हास्य होते. जर तुमचं बोलणं झालं असेल तर मी निघतो. मला लायब्ररीत जाऊन काही पुस्तकं वाचायची आहेत. मोहित अजूनही मवाळ स्वरातच बोलत होता. त्याच्या वागण्यात उर्मटपणा नव्हता. तुम्ही सुद्धा सोबतीला येऊ शकता. अखेर तुम्हाला अभ्यासाची खूप जास्त गरज आहे असंच दिसतंय. त्यांना उत्तर द्यायला वेळ न देता तो तिथून चालू लागला. त्याने लक्षितला हलकासा धक्का देऊन मागे येण्याची खूण केली आणि तो वेगाने वर्गाबाहेर पडला. लक्षित त्याच्या मागे मागे येत होता. त्याचे सडपातळ शरीर थोडे थरथरत होते. मोहितने ओठ आवळले. केवळ मजा करण्याच्या नादात तो हे विसरला होता की लक्षित हा एक स्कॉलरशिपवरचा विद्यार्थी आहे आणि त्याची मानसिक सहनशक्ती मोहितसारखी नसेल. कदाचित आत्ताच्या प्रकारामुळे तो घाबरला असावा, असा विचार मोहितच्या मनात आला. परंतु जेव्हा त्याने लक्षितच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा लक्षितने मान वर केली आणि तो जोरात हसायला लागला, इतका की त्याच्या डोळ्यात पाणी आले. मोहित चकित झाला आणि गोंधळला, पण लक्षितला इतके आनंदी पाहून त्यालाही थोडे बरे वाटले. मला आधी शंका होती की तू खरंच अग्निहोत्रींचा माणूस आहेस का, पण आता खात्री पटली की तू खरोखरच त्या नावासाठी पात्र आहेस. लक्षित हसत हसत मिश्किलपणे म्हणाला, मी काहीतरी विचित्र केलंय असं भासवू नकोस. मोहित मंद हसून पुन्हा शांत झाला. पण यामुळे तुला काही त्रास तर होणार नाही ना? मग मी निर्धास्त आहे. मला आधी वाटलं होतं की तुला माझ्याशी बोलायची इच्छा नाही आणि तुला माझ्यामुळे अवघडल्यासारखं होईल. लक्षित म्हणाला, मला फक्त विनाकारण भानगडीत पडायचं नसतं, पण तुझ्यासोबत राहण्यात मजा आहे. लक्षितने खांदे उडवले. पण पुढच्या वेळी सावध राहा. त्या मुली तुला सहजासहजी सोडणार नाहीत. अशा छोट्या गोष्टींनी मला काही फरक पडत नाही. मोहित हळूच म्हणाला. पण त्याला कबीरचा गंभीर चेहरा आठवला. वारसदार म्हणून कबीरला केवळ शिक्षणच नाही तर कुटुंबाचा अंधारलेला व्यवसायही हाताळावा लागत होता. एक विश्वासू सहाय्यक म्हणून मोहितचे काम आता अधिक कठीण होत चालले होते. लक्षित क्षणभर शांत झाला आणि त्याचा चेहरा गंभीर झाला. खरं तर तू अग्निहोत्रींचा कुटुंबातला आहेस हे सांगितलं असतं तर हा प्रश्न तिथेच सुटला असता. त्या लोकांची लायकी अग्निहोत्रींच्या निम्मीसुद्धा नाही आहे. मोहित क्षणभर थबकला, पण लगेच सावरला. मला अशा प्रकारे कोणावर वजन टाकायची सवय नाही आणि इतक्या किरकोळ कारणासाठी मला अग्निहोत्री नाव बदनाम करायचं नाहीये. तू नुकताच या कुटुंबात सामील झाला असशील ना? इतक्या मोठ्या घराण्याची काळजी घेणं खरंच कठीण असतं. लक्षितने मान डोलावली आणि पुढे काही विचारले नाही. मोहित फक्त हसला. त्याने काही स्पष्टीकरण दिले नाही. त्याला मनातून माहीत होते की लक्षितला जे अवघड वाटते त्याचा अर्थ मोहितच्या दृष्टीने वेगळा होता. ते फक्त नवीन असल्यामुळे नव्हते, तर तो या कुटुंबात कधीच पूर्णपणे मिसळू शकला नव्हता. तरीही तू सावध राहा. हे लोक पुन्हा येतीलच. कोणाला कोण त्रास देत आहे? एका खोल आणि राकट आवाजाने त्यांच्या संवादात व्यत्यय आणला. मोहितने मान वर करून पाहिले. कॉरिडॉरच्या दुसऱ्या टोकाकडून एक उंच आकृती त्यांच्या दिशेने धावत येत होती. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. रोहन नेहमीपेक्षा जास्त संतापलेला दिसत होता. मोहितने एक सुस्कारा सोडला. रोहनला खरंच माझा इतका तिरस्कार वाटतो का, असा विचार त्याच्या मनात आला. कारण दरवेळी रोहन त्याला अशाच चिडलेल्या अवस्थेत भेटायचा. रोहन थेट त्यांच्याजवळ आला आणि आपले धिप्पाड शरीर मोहित आणि लक्षितच्या मध्ये घातले. कोण कोणाला त्रास देत आहे? काय झालंय नक्की? आणि हा माणूस कोण आहे? रोहनने प्रश्नांचा भडीमार केला. त्याच्या चेहऱ्यावर तीव्र अस्वस्थता होती. कोणी कोणाला त्रास देत नाहीये. काहीच झालेलं नाही. मोहितने हे नाकारणेच पसंत केले. रोहनला हे समजल्यावर तो किती गोंधळ घालेल हे विचार करूनच मोहितच्या डोक्यात कळ आली. रोहनच्या तापट स्वभावामुळे तो अग्निहोत्री नावाचा अपमान कधीच सहन करणार नव्हता. जरी चूक मोहितचीच होती की त्याने स्वतःची ओळख सांगितली नव्हती. रोहन बाबा, मी तुमच्यासाठी काय करू शकतो? तुला काही विचारण्यासाठी माझ्याकडे काही काम असलंच पाहिजे का? रोहन थंडपणे म्हणाला.
त्याचे ओठ रागाने झुकलेले होते आणि डोळ्यात स्पष्ट नाराजी होती. कोण आहे हा माणूस? तुमची इतकी मैत्री कधी झाली? आज तर वर्गाचा पहिलाच दिवस आहे ना? मोहितने कपाळावर आठी घातली. त्याला आता वाटू लागले होते की रोहन विनाकारण हट्ट करत आहे. त्याने मनातल्या मनात 10 पर्यंत आकडे मोजले आणि स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. हा लक्षित आहे. आमची आजच ओळख झाली. आज ओळख होऊन इतकी घट्ट मैत्री कशी काय होऊ शकते? रोहनचा स्वर अधिकच उतावीळ झाला. मोहितने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या चेहऱ्यावरचे स्मित आता मावळले होते आणि तिथे फक्त एक शांत, गंभीर भाव उरला होता. तो रोहनच्या ओळखीची पर्वा न करता त्याच्याकडे थंड नजरेने पाहू लागला. आम्ही एकमेकांना नीट ओळखतो, त्याने शब्दांवर जोर देऊन सांगितले. मग लक्षितकडे वळून मान डोलावली. चल लक्षित, तुला खूप वेळ वाट पाहायला लावली त्याबद्दल सॉरी. तुम्ही कुठे चाललात आणि तू या दोघांसोबत का जातोयस? रोहनचा आवाज उंचावला. रागामुळे त्याचे कान लाल झाले होते. मोहितने पुन्हा एक सुस्कारा सोडला. आता आकडे मोजण्याचा कंटाळा आल्यामुळे त्याने हतबल होऊन रोहनकडे पाहिले. मी लायब्ररीत चाललोय. रोहन बाबा, तुम्हाला यायचंय का आमच्यासोबत? चल. अरे पण तू तर आज पार्टीला येणार असल्याचं कबूल केलं होतं ना? विनयचा आवाज अचानक मध्येच आला. त्याने रोहनच्या गळ्याभोवती हात टाकला आणि छेडत म्हणाला, शाळा सुरू झाल्याचं आपण सेलिब्रेशन करणार होतो ना? रूम तयार आहे, आता ऐनवेळी दगा देऊ नकोस. रोहनने विनयचा हात झटकला. त्याचा चेहरा अजूनही काळवंडलेला होता. पार्टी रात्री आहे ना? मी आधी लायब्ररीत जातोय. पण रोहन, तुला अचानक वाचनाची इतकी ओढ कधीपासून लागली? झॅक मिश्किल हसत जवळ येत म्हणाला. मला पुस्तक वाचायचंय. तुमची काही हरकत आहे का? रोहन ताडकन बोलला आणि मग मोहितकडे वळला. मला लायब्ररीत जायचंय, त्यामुळे तुला आज रात्री माझ्यासोबत पार्टीला यावं लागेल. मोहित गोंधळून म्हणतो. हां? रोहनने जणू काही हे ठरलेलेच आहे अशा थाटात मान डोलावली आणि शेजारी उभ्या असलेल्या लक्षितकडे पाहिले. मी पण लायब्ररीत येतोय. तुला काही हरकत नाही ना? लक्षित फक्त मान डोलावू शकला आणि घाबरून आपल्या सॅक मागे लपला. रोहन समाधानाने हसला आणि त्याने मोहितकडे पाहिले. मोहितने सुस्कारा सोडला आणि या गोंधळावर अधिक विचार न करता तो थेट लायब्ररीकडे चालू लागला. रोहनला हेच समजत नव्हते की तो लायब्ररीतील एका लांब टेबलावर समोर एक जाड पुस्तक घेऊन का बसला आहे, कारण त्याने त्यातला एक शब्दही वाचला नव्हता. काही वेळापूर्वी घडलेल्या गोष्टी त्याला आठवल्या. शाळा सुरू झाल्याच्या निमित्ताने विनयने पार्टीचे आयोजन केले होते, कारण आधी सर्वजण व्यस्त होते. विशेषतः झॅक, जो एक उत्तम हॅकर होता. त्याला शाळा सुरू होताच खूप काम मिळाले होते आणि मित्रांसोबत एकत्र येण्यास वेळ नव्हता. रोहनने लगेच होकार दिला होता, पण मग तो क्षणभर थांबला. त्याच्या मनात एक विचार आला. काल त्याने मोहितला खोलीत सुस्कारे सोडताना पाहिले होते. मोहित एखाद्या पिंजऱ्यातील लहान प्राण्यासारखा कंटाळलेला आणि दुःखी दिसत होता. त्याला काय करावे हे समजत नव्हते. लोकांना धीर देणे किंवा सांत्वन करणे ही रोहनची जमेची बाजू नव्हती. त्याने मोहितला विचारलेही होते, पण मोहितने फक्त हात हलवून काही सांगण्यास नकार दिला होता. यामुळे रोहन चिडला होता. पण यावेळी तो स्वतःवरच चिडला होता, कारण त्याला काहीच करता येत नव्हते. एक मालक म्हणून आपल्या हाताखालील व्यक्तीला आनंदी ठेवणे ही आपली जबाबदारी आहे आणि मोहितला असे कायम उदास राहू द्यायचे नाही, असे रोहनला वाटले. म्हणूनच जेव्हा विनयने पार्टीचा विषय काढला तेव्हा रोहन लगेच म्हणाला होता, मी मोहितलाही सोबत घेऊन येईन. ठीक आहे, तसाही तो तुझाच माणूस आहे, विनय म्हणाला होता. पण झॅकने मात्र संशयाने रोहनकडे पाहिले, कारण आजवर रोहनने ज्या मुलींना डेट केले होते त्यांनाही त्याने कधी आपल्या मित्रांच्या पार्टीत आणले नव्हते. रोहनने हसणे थांबवले आणि तो झॅकवर ओरडला. त्याला झॅकची ती नजर खटकत होती. कोण आहे हा मोहित? शेखरने विचारले. झॅकने मिश्किल हसून रोहनकडे पाहिले. तुला थोड्या वेळाने समजेलच, आता जास्त विचारू नकोस. हा झॅक नेहमीच काहीतरी गडबड करतो. रोहनने वैतागून विषय थांबवला. त्यानंतर रोहनने आपला रस्ता बदलून क्लास 3 कडे जाण्याचा निर्णय घेतला. जरी तो रस्ता हॉस्टेलकडे जात नव्हता तरी त्याने हाच रस्ता आहे अशी खोटी सबब दिली आणि मित्रांना मागे सोडून तो वेगाने निघाला. त्याला मोहितला रस्त्यात गाठायचे होते. त्याला अचानक जाणवले की त्याला मोहितबद्दल खूपच कमी माहिती आहे. तो याच विचारात असताना मोहित समोरून येताना दिसला. तो आपल्या शेजारील एका बुटक्या मुलाशी मान खाली झुकवून बोलत होता. त्या दोघांची मैत्री चांगली झालेली दिसत होती. रोहनने डोळे बारीक केले. हा कोण नवीन माणूस आहे? मोहित अग्निहोत्रींचा माणूस आहे. तो अनोळखी लोकांना इतक्या जवळ कस काय येऊ देऊ शकतो? असं वाटतंय की तुझ्या पोराला नवीन मित्र मिळालाय
आणि ते दोघं खूपच क्लोज दिसत आहेत. झाकने त्याला पुन्हा डिवचले. आपल्यासोबत असताना तो इतका उंच वाटत नाही, पण इतरांसोबत असताना तो बराच उंच दिसतो. विनयने गंभीरपणे मान डोलावली. झाकने रोहनच्या खांद्यावर हात ठेवला आणि छेडायला सुरुवात केली. तो दिसायला खूप फ्रेंडली, क्यूट आणि प्रेमळ वाटतोय. त्याची उंचीही योग्य आहे. तो मुलींच्या ड्रीम लव्हर टाईपचा मुलगा आहे. कोणी काही बोलण्याआधीच रोहनने तिथे जाऊन मोहित आणि त्या अनोळखी मुलाच्या मध्ये स्वतःला घुसवलं होतं. मैत्री? योग्य उंची? सगळं बकवास आहे. मित्रांच्या त्या काही शब्दांमुळेच रोहनला आज या भव्य लायब्ररीत बसावे लागले होते. अशी जागा जिथे पूर्ण सेमिस्टरमध्ये येण्याचा त्याने कधी विचारही केला नव्हता. सर्वात वाईट म्हणजे त्या मूर्ख गप्पांच्या नादात तो लायब्ररीत अडकला होता आणि त्याचे मित्र मात्र तिथून कधीच पसार झाले होते. फक्त झॅक तिथेच होता. त्याच्या चेहऱ्यावरचे ते सर्व काही माहीत असलेले हास्य रोहनला अधिकच चिडवत होते. खूपच वैताग आणणारी गोष्ट आहे ही. रोहन बाबा. मोहितच्या आवाजाने रोहन दचकला आणि त्याने वर पाहिले. मोहितचे ते गडद तेजस्वी डोळे त्याच्याकडेच पाहत होते. ते डोळे अतिशय सुंदर होते, एखाद्या मौल्यवान रत्नासारखे काळे आणि चमकदार. पण दुर्दैवाने आता त्या डोळ्यात हतबलता आणि थोडी चिडचिड दाटली होती. जर तुम्हाला जमत नसेल तर आपण हॉस्टेलवर जाऊन झोपू शकता. कोणाला जमत नाहीये? मी ते पुस्तक वाचायला आलोय. रोहनने आपली पाठ ताठ केली आणि शांत राहण्याचे नाटक केले. पण रोहन बाबा, तुम्ही गेल्या 15 मिनिटांपासून एकाच पानावर अडकला आहात. रोहनने खाली मान झुकवून हातातील पुस्तकाकडे पाहिले. तेव्हा त्याला जाणवले की तो खरोखरच त्याच पानावर थांबला होता आणि त्याने एक शब्दही वाचला नव्हता. त्याने हलकासा खोकला काढला आणि पुन्हा गांभीर्याने वाचण्याचे ढोंग केले. मोहितने आपले ओठ आवडले आणि शेजारी बसलेल्या आपल्या बुटक्या मित्राशी लक्षितशी तो कुजबुजू लागला. हे पाहून रोहन संतापाने डोळे बारीक करून त्यांच्याकडे पाहू लागला. त्याला त्यांचे बोलणे ऐकायचे होते, पण जवळ जाण्याची त्याची हिंमत होत नव्हती. रोहनला तो थोडा वेळही खूप मोठा वाटू लागला. त्याला असे वाटत होते की आता तिथे जाऊन मोहितला त्या मुलापासून ओढून बाजूला न्यावे. पण तेवढ्यात मोहितने आपले सामान आवरले आणि तो रोहनच्या दिशेने चालू लागला. त्याचा चेहरा शांत होता, पण त्यावर थकवा आणि हतबलतेची छटा होती. चला जाऊया. कुठे चाललायस आणि इतक्या लवकर का निघतोयस? रोहनने कपाळावर आठी घातली. मी पुस्तक वाचतोय. तुला मला हुसकावून लावण्याचा अधिकार नाही. यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.